सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पेट्रोल आणि डिझेल याचा तुटवडा नसतानाही अशी अफवा पसरवल्यामुळं पेट्रोल पंपांवर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि आपल्या ज्या डेली आवक आहे त्याच्या 2 पट 2.5 पट पेट्रोल पंपांवर अतिरिक्त ताण येतो आहे. त्यामुळं साहजिकच लोकांमध्ये घबराट होते. परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला जी डेली आवश्यकता आहे याचा नियमित पुरवठा आहे, आपल्याकडे कुठलीही टंचाई नाही आहे. परंतु या सगळ्या गर्दीमुळं जे जेन्युइन लोक यांनाही ते पेट्रोल भेटत नाही आहे, डिझेल भेटत नाही आणि त्यामुळे त्यांच्यात विनाकारण त्याचा समज तयार होतो आहे. माझं सर्व नांदेडकरांना आव्हान आहे की कृपया आपण अनावश्यक पद्धतीने खरेदी करू नये. बऱ्याच ठिकाणी आपण मशागतीच्या कामांना तसा अवकाश असतानाही शेतकरी मंडळी मोठ्या प्रमाणात कॅन घेऊन या पद्धतीने पेट्रोल पंपावर येत आहेत. तर हे पण आम्ही पेट्रोल पंप चालकांना आवाहन केलं की कुठल्याही वेगळी किंवा सुट्या पद्धतीने कॅनमध्ये अशी कुठलीही विक्री आपण करू नये. तर हे आवाहन केल्यानंतरही काही ठिकाणी आम्हाला असं लक्षात आलं की अजूनही ती गर्दी आहे. त्यामुळेच आम्ही आज रेशनिंगचा निर्णय घेतला आहे. ज्या आपल्या मोपेड आहेत, म्हणजे गिअरविरहित दुचाकी आहे, त्यांना 200 रुपये, गिअर असलेल्या गाड्यांना दुचाकींना 300 रुपये आणि 4 चाकी वाहनांना 1,500 रुपयापर्यंतच आपल्याला इंधन देता येईल असं आम्ही आज सर्व पेट्रोल पंप चालकांना ऑर्डर इश्यू करतोय. आणि परत एकदा आवाहन करतो की कृपया आपण आपलं जे नॉर्मली आपण ज्या पद्धतीने वागतात त्याच पद्धतीने आपलं सुरळीत ठेवा. आपल्याकडं पुरेसा साठा आहे, पुरेशी आवक आहे. फक्त ती प्रचंड अतिरिक्त डिमांड विनाकारण निर्माण झाल्याने अशा प्रकारचं पॅनिक तयार होतं आहे, ते कृपया आपण टाळावं. धन्यवाद.